स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा। आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही। आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफर सह। दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस। ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा। ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू। चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला। पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड। नमस्कार, विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी विकास मिरगणे। माजी आमदार सुरेश लाडांशी आपण संवाद साधतो। बऱ्याच वर्षानंतर किंवा एका वर्षानंतर आपण त्यांची संवाद साधतोय। सर, आपलं स्वागत आहे विकासनामा डिजिटलमध्ये। सर, भाजपानंतर आपली पहिल्यांदाच मुलाखत होते। भाजपचा प्रवेश झाला त्यावेळेला खूप लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला। आता कसं वाटतंय? आता साधारण 7-8 महिने झालेले भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर एक मानवते हवामान। भाजपमध्ये मी प्रवेश केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, राज्याचे बांधकाम मंत्री असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या सहकार्याखाली, यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षप्रवेश केलेला आहे आणि व्यवस्थितपणे काम चालू आहे। याच आठवड्यामध्ये तुमचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला, तो पाहिला आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की भाजपानं 4 माजी आमदारांना फसवलं। मला आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना नम्रतापूर्वक सांगायचं आहे, हा पत्रकारांच्या बातम्या देण्यातला खोडसाळपणा असतो। फसवलं का? तुमच्याबरोबर जर कोणी असं बोलणं केलं असेल तर तुम्ही तशी बातमी करायला काही हरकत नाही, पण आपला माझा याविषयी काडीचाही कधीही संबंध आलेला नाही। फसवण्याचा प्रश्नच येत नाही आणि तुम्ही बेधडकपणे 4 आमदारांचा हवाला देऊन बातमी केलीत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख वाटतं। आम्हाला कुठल्याही प्रकारे काही देण्याचं कबूल करून पक्षामध्ये घेतलं नाही। एका विचारानं, एका परिस्थितीमध्ये आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि चांगलं काम करतो आहे। त्यामुळे आपला हा जो काही बातमीतला आशय आहे की भाजपानं माझ्या आमदारांना फसवलं का, तर माझ्यापुरतं मी सांगेन फसवण्याचा काही प्रश्नच येत नाही। कारण काय त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं आणि काय आम्ही कबूल करून गेलो होतो किंवा काही मिळवण्याकरता गेलो होतो, हा विषयच येत नाही। पण जी आश्वासन दिली गेली होती, माझ्या माहितीप्रमाणे कोंढाणा असतील, वेगवेगळ्या निधी देण्याचा, यावर कुठे भाजप आता काही करताना दिसून येत नाही। तुमचा उपयोग केवळ केला का? केवळ लाड म्हणून त्यांना घेतला आणि भाजपला एक चेहरा दिला, पण मात्र त्याच्या पलीकडे काही होताना दिसून येत नाही। मी लाड म्हणजे कोणी मोठा नाही, पहिले हे मनातनं काढून टाका। मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। गेले अनेक वर्ष मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये काम करतोय, सर्वांशी परिचित आहे। हा एवढाच फक्त माझा भाग झाला। चेहरा वगैरे असं म्हणण्याचं उगाचच तुम्ही शब्दांची कुठेतरी हे चुकीची फेक करू नका। आता विकास कामांच्या बाबतीमध्ये तुम्ही जो मुद्दा केला की जे तुम्हाला कबूल केलं होतं, त्यानंतर येणारं हे अधिवेशन आहे। आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये पक्षप्रवेश केला, त्यावेळेस तिकडे नागपूरला गेलो। त्यानंतर जे काही अधिवेशन झालं मुंबईला, ते फक्त मागण्या मंजूर करण्याकरता झालं। म्हणजे ज्या काही मागण्या असतात त्या मागण्यांच्याकरता झालं, पूर्ण अर्थसंकल्प सादरच झालेला नाही त्यानंतर। तर यावेळेस तो अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यामध्ये जे काही तालुक्याच्या दृष्टिकोनातून लोकांच्या मागणीनुसार जे काही कामं असतील, प्रश्न असतील, ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारे अजून विकास कामात सहभागी करून घेतलं नाही, हे बोलणं काही इतपत मला योग्य वाटत नाही। पण सुरेश लाड कधी आम्हाला सक्रिय दिसतात, जरी तुम्ही सक्रिय थोडेफार असले तर एक लोकांना सुरेश लाडांबरोबर एक वलय आहे। कर्जतच्या राजकारणामध्ये तुमचं एक नाव घेतलं जातं, पण असं सक्रिय तुम्ही दिसत नाही, हे का असं? कारण भावी निवडणुका येत आहेत सगळ्या दृष्टिकोनातून आणि तुमचा चेहरा एक लोकांचा वलय आहे, तरी तुम्ही घरामध्येच किंवा इतर पार्टी ऑफिस बाहेर का पडत नाही? तर तुमच्या कॅमेऱ्यासमोर सतत येणं हे काही मला योग्य वाटत नाही आणि नागरिकांनी जी भूमिका दिली ती भूमिका आम्ही निभावतोय। आम्हाला त्या पदावरती न बसवण्याचा एक जनादेश जे आहे तो आलेला आहे, तो स्वीकारलेला आहे आणि त्या अनुषंगानं जे जे काही मतदारसंघातले प्रश्न असतील, समस्या असतील,
त्यावेळेस ते मांडण्याचा प्रखरपणे आपण प्रयत्न केला. आता सत्तेमध्ये आल्यानंतर किंवा भाजपमध्ये आल्यानंतर रोज उठसूट कॅमेरासमोर येण्याचं काही कारण नाही. आता इतर जे काही प्रश्न असतात, सामाजिक जे प्रश्न असतात, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लोकांच्या समस्या असतात, विविध कार्यालयांशी असतात, त्या सोडवण्याकरता मी माझं कार्यालय या ठिकाणी तयार आहोत, नेहमीच असतो. त्यामुळे आता माझं घर पाडलेलं आहे, घर मोडलेलं आहे, त्यामुळे मी घरी नाही भेटत. तर याचा अर्थ मी नाहीच आहे असं नाही ना. माझं बाजारामध्ये ऑफिस आहे, बाजारामध्ये 2 ऑफिसेस आहेत, त्याच्यानंतर हे ऑफिस आहे, कुठे ना कुठे असतो ना. आणि जेव्हा दोन्ही तालुक्यातल्या जनसंपर्काच्या दृष्टीनं, निवडणुकीच्या दृष्टीनं होणाऱ्या ज्या बैठका असतात किंवा जे काही काम करायचं असतं ते काम आम्ही करत असतो ना. आता तुम्हाला म्हणजे गाडीतनं उतरायचं, मग कुठलं जरी म्युझिक लावायचं आणि तशा क्लिपा बनवायच्या, हे काही माझं काम नाही आहे ना. ओके. पण भाऊ, खरं तर तुम्हाला भाजपला खूप वेळा ऑफर केली होती. फडणवीस, मी सुद्धा पाहिलं, फडणवीस अनेक वेळेला तुम्हाला विधान सभागृहामध्ये अनेकदा, पण तुम्ही खूप लेट गेले. मग त्याचा खूप पश्चाताप झाला, कारण ज्यावेळी फडणवीसांनी सुद्धा अनेक वेळेला तुम्हाला बोलले, लाडसाहेब तुम्ही या, भाऊ या, त्यावेळी, आणि तुम्ही भाजपात जाऊ नये या दृष्टीने अनेक लोक प्रयत्न करत होते. त्यावेळेला तुम्ही फडणवीसांकडे भेट पण घेत नव्हते. धनंजय मुंडे तटकरेंना घेऊन जायचे. कसं असतं, प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते. जेव्हा आपल्या पक्षाकडे जाण्याकरता, आपण आपल्या नेतृत्वाकडे जाण्याकरता आपल्याला कुणाची गरज नसते, पण जेव्हा विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री आहेत तेव्हा त्यांना भेटण्याकरता, कामाकरता जाण्याकरता मग मान्यवर नेते बरोबर असले तर ते चांगलं असतं. की त्यातून काही, मग काही वेळा अजितदादा बैठका घ्यायचे, काही तटकरे साहेब बैठका घ्यायचे, काही वेळेस त्यांच्याकडे आम्ही जायचो आणि मग त्या ठिकाणी ते प्रश्न ज्या काही आपल्या मतदारसंघाच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचो. त्यामध्ये त्यांना घेऊन जायचो, ते एक नेतृत्व म्हणून त्यांना मान्य करत होतो, मानलेलं होतं. असं एकट्यानं जाऊन असं भेटलं तर त्याच्याबद्दल मग तुम्ही पत्रकार काहीतरी वेगळ्या अशा बातम्या देत असता. जेव्हा एक आमदार असतो तो कोणत्याही पक्षाचा असतो, विरोधी पक्षात जर असेल आणि त्याला जर का आपल्या मतदारसंघाविषयी काही काम मंजूर करून घ्यायचे असतील, काही प्रश्नाविषयी भेटायचं असेल, तर एकट्यानं तो भेटायला गेल्यानंतर त्याच्या भोवती संशयाचं वलय निर्माण होत असतं. त्यापेक्षा आपलं जे नेतृत्व आहे, मग तटकरे साहेब त्यावेळेस विधान परिषदेमध्ये होते, धनंजय मुंडे होते, अजितदादा होते, त्यांना आम्ही बरोबर घेऊन जात होतो. जेव्हा आमची कामं आहेत ठरलेलं असायचं की आपण मुख्यमंत्र्यांना कधी भेटायचं, वेळ घ्यायची आणि मग जायचं. अशा प्रकारची ती एक पद्धत असते. तुमचा मित्र निवडून आला, ते सुद्धा महायुतीमध्ये आहेत, शुभेच्छा वगैरे काय दिल्या? हो, केलं ना, मी त्यांचं अभिनंदन केलं ना. फोनवरून की कसं? नाही, फोनवर ना. मला काय बाहेर जास्त जाणं होत नाही, त्यामुळे फोनवरनंच केलं. पण 40 वर्षातली मैत्री होती, आता ते महायुतीत आहे, आत्मपरीक्षण तुम्ही की दोघांनी कधी केलंच नाही? आता कसं आहे की त्यामध्ये बराचसा हा काळ गेलेला आहे आणि त्या एकत्रितपणे आपण जो काळ घालवलेला असतो त्याच्यामधनं आपल्याला आता भविष्यामध्ये वाटचाल करायची असते. कधीकधी वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून ती वाटचाल होत असते. तर ती वाटचाल करत असताना निश्चितपणे एकमेकाचा आदर ठेवला जातो. सर, मला एक कर्जतच्या राजकारणामध्ये तुम्ही अनेक वर्ष आमदार होता, पण सध्याची परिस्थिती अनेक लोक बदलतात. सुरेश भाऊ होते ते बरे होते, आता कर्जतकरांना कुठेतरी सुरेश लाडांची आठवण होते, कारण कर्जतच्या राजकारणामध्ये खूप पैसा उधळपट्टी सुरू आहेत, एकमेकांना शह देण्यासाठी सगळे तरुण तडफदार आहेत. जरी उमेदवार असले तरी अनुभवी व्यक्तिमत्वाची कमतरता कर्जतच्या राजकारणामध्ये जाणवताना दिसून येते आणि नको ते राजकारण होताना दिसून येते. विकासावर कोण बोलत नाही, पण आज आम आदमी काय म्हणतो, सुरेश लाड बरे होते, सुरेश लाडच बरे होते आमदार, अशी म्हणण्याची वेळ आता कर्जतकरांवर काय या लागली? तो आता लोकांच्या परीक्षणाचा प्रश्न आहे. लोकांना काय वाटतं हे आता मी बोलून उपयोगाचं नाही आहे. वेळ आल्यानंतर लोकांनी त्याचा तो निर्णय घ्यायचा असतो. कोण बरोबर कोण चूक हे ठरवण्याचा अधिकार सर्वार्थानं हा मतदारांचा असतो, जनतेचा असतो. तर त्याच्याबद्दल कुठलं बरं वाईट भाष्य करणं आपण योग्य नसतं. आपल्याबद्दल चांगलं बोलले तरी आपण हुरळून जायचं नसतं, आपल्याबद्दल वाईट बोलले तरी आपण दुःख वाटून घ्यायचं नसतं. की शेवटी जनता जनार्दन हा सर्वश्रेष्ठ आहे लोकशाहीमध्ये.
लोकशाही जी आहे त्या लोकशाहीमध्ये मतदारांना, जनता जनार्दनाला एक वेगळा असा अधिकार आहे. तो अधिकार ती जनता बजावत असते. पण हे जे मुद्दे आहेत फार कोणी मांडताना दिसून येत नाही. आणि खरं तुमच्या काळामध्ये तुम्ही अनेक मुद्दे मांडले, ते फार त्याची चर्चा न करताय तोही तुम्हाला सोशल मीडियातून तुम्ही फार सक्रिय, तोही फटका बसला. पण आज विकासाचे मुद्दे कोणच मांडत नाही. जो तो आपलं स्वतःचं मार्केटिंग करतो, विकासावर कोण बोलायला तयारच नाही आहे. तुम्ही विकास गेले ना तिकडे नवी मुंबईला, त्यामुळे विकासावर कोण बोलणार. तर मूल्यमापन त्याचं होत असतं. आणि लोकशाहीमध्ये एखाद्या नेतृत्वाचं, एखाद्या लोकप्रतिनिधीचं मूल्यमापन जसं पाणी लिटरमध्ये असतं, एखादी वस्तू किलोमध्ये असते, कपडा मीटरमध्ये असतो, सोनं ग्रॅमवरती असतं, ह्याचं ते तोलण्याचं एक परिमाण आहे. आणि लोकशाहीमध्ये मतदान हे परिमाण आहे. त्याच्यामध्ये मतदार हा निर्णय घेत असतात. कोण योग्य कोण अयोग्य हे ठरवत असतात. सर, शेवटचा प्रश्न आहे की आगामी काळामध्ये भाजप 16 लढू शकते. आता सध्या धुसफूस सुरू आहे. पुन्हा एकदा सुरेश लाड आम्हाला आमदार दिसतील का कर्जतच्या राजकारणामध्ये? अभ्यासूपूर्ण, सुसंस्कृतपणा जो कर्जतकरांना अपेक्षित आहे असा. मी महायुतीमध्ये आहे, भारतीय जनता पक्षामध्ये आहे. महायुती आणि भारतीय जनता पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे राहण्याचं माझं काम आहे. पक्षानं घेतलेलं ध्येय आणि धोरण आणि निर्णय अनेकदा तो लोकांना पटत नसतो, परंतु मी मात्र प्रामाणिकपणे पक्षाच्या धोरणानुसार, निर्णयानुसार काम केलेलं आहे. आयुष्यामध्ये 84 साली पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध आम्ही काम केलं. बॅरिस्टर अंतुलेंच्या बरोबर आम्ही सर्वजण गेलो. त्याला एक काही कारण होतं. पाणी योजनेच्या बाबतीमध्ये आम्हाला त्यावेळेस वसंतदादांच्याकडनं, ते मुख्यमंत्री होते, वसंतदादांच्या जवळचे ए.टी. पाटील होते आणि त्याने मध्यस्थी करावी आणि आमची पेज नदी पाणी योजना कर्जतकरता मंजूर करावी अशी आमची मागणी होती. परंतु स्थानिक राजकारणामध्ये, गटतटाच्या राजकारणामध्ये आम्हाला आमची भूमिका मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत नीट पोचवणारी व्यक्ती न भेटल्यानं त्यावेळेस कर्जतकरांना पेज नदीच्या पाणी योजनेपासून, चांगल्या पाण्यापासून 15 वर्ष वंचित राहावं लागलं. म्हणजे 80 साली केलेली मागणी ही 2000ला ती पूर्ण झाली. 2000 नंतरही ती पूर्ण झाली. म्हणजे मी आमदार झाल्यानंतर ती पाणी योजना पूर्ण झाली. युतीच्या काळामध्ये मंजूर झाली होती. देवेंद्र साटम साहेबांनी ती मंजूर केली होती. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. आणि त्या एवढ्या मोठ्या गंभीर प्रश्नावरती, कर्जतच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, कर्जतची होणारी वाढ आणि लोकांचं आरोग्य या दृष्टिकोनातून स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणं हे अत्यावश्यक होतं. एक कार्यकर्ता म्हणून त्या बाबतीमध्ये मी अतिशय जागरूक होतो. मला त्याबाबत संवेदना होत्या. आणि जेव्हा मुख्यमंत्री आपलं ऐकत नाहीत, आपले खासदार आपल्याबरोबर येत नाहीत, या कारणानं जनतेच्या हितासाठी आपण माजी मुख्यमंत्री अंतुले साहेब यांचं काम केलं पाहिजे. आणि जिल्ह्यातल्या 95% जास्त लोकांनी काँग्रेसच्या अंतुले साहेबांचं काम केलं. एकच हे माझ्या आयुष्यामध्ये पक्षाच्या विरुद्ध, बॅरिस्टर ए.टी. पाटील साहेबांच्या विरुद्ध विद्वान होते ते. परंतु एक विकासाच्या दृष्टिकोनातून त्यावेळच्या असणाऱ्या तरुणपणातल्या भावना, राग यातून तो निर्णय घेतला. पण त्यानंतर मात्र एक निश्चितपणे ठरलं. 85 साली शेख आफताब यांना उमेदवारी दिली. अनेकांनी त्यांच्याविरुद्ध राग व्यक्त केला. मी प्रामाणिकपणे काम केलं. 90 साली रामशेठ मुंडे यांना उमेदवारी मिळाली. मी त्यांच्याकरता प्रामाणिकपणे काम केलं. हे आजही त्यांचे भाऊ असतील, त्यांचे नातेवाईक असतील किंवा कर्जतमधले त्यांचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं. राजाराम साळवी आज हयात आहेत, तेही सांगतील. त्यानंतर उल्हास देशमुखांना 95 साली उमेदवारी मिळाली. उल्हासरावांचंही प्रामाणिकपणे काम केलं. त्यावेळेस अपक्ष म्हणून शेंडेसाहेब उभे राहिले होते. माझे जवळचे नातेवाईक होते, मित्र होते. परंतु त्यांनी उभं राहू नये असं मी आग्रहानं त्यांना सांगत होतो. परंतु मतदारसंघामध्ये निर्माण झालेली परिस्थिती, जो काही लोकांच्या मनामध्ये पक्षानं घेतलेल्या निर्णयाबाबत राग होता, त्याचं प्रतीक म्हणून त्यावेळेस शेंडेसाहेब उभे राहिले.
पण मी त्यांचं त्यावेळेसही काम केलं नाही. म्हणजे एक निर्णय घेतला की 84 साली एक बंडखोरी आपण केली, ती अंतुले साहेबांच्या करता केली, ए टी पाटलांच्या आम्हाला सहकार्य न मिळाल्यामुळे ती घेतलेली भूमिका असेल, पण ती त्यावेळेस घेतली गेली. बरोबर चूक आता काही बोलण्यामध्ये काय अर्थ नाही. आणि मग तेव्हापासून ठरवलं की यापुढे कधीही पक्षानं घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध आपण जायचं नाही. पक्ष देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करायचं, हे एकच लक्ष ठेवून आत्तापर्यंत वाटचाल केली आणि त्यातूनच मला ते यश मिळालं असं मला वाटतं. आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष जो निर्णय देईल, जो उमेदवार देईल, मग तो महायुतीचा असेल, पक्षाचा असेल, कोणी असेल, त्याचं काम करणार. सुधा घारे उद्या महायुतीचे उमेदवार ठरले तर तुम्ही काम करणार का? महायुती कोणालाही उमेदवारी देईल त्याचं प्रामाणिकपणे काम करणार. पण सर, सध्या कर्जच्या राजकारणामध्ये किंग मेकरच्या भूमिकेत तुम्ही असणार आहात. एखाद्याला पाडू शकतात, एखाद्याला विन करू शकतात, त्यामुळे तेवढी ताकद तुमच्यामध्ये आहे, तर तुम्ही पुढचा आमदार ठरवणार आहात. मुळात किंग मेकर ही संकल्पनाच मला मान्य नाही आहे. असं नसतं. किंग मेकर हे सत्तेमध्ये कुठल्याही प्रकारे सहभागी न होता बाहेर राहून राजकारण करतात, त्यांना किंग मेकर म्हणतात. आता एखाद्या ठिकाणी तुम्ही एखादी भूमिका बजावली, लोक तुमचं कौतुक करतात, तुम्हाला किंग मेकर म्हणतात, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा वाईटही बोलायला सुरुवात करतात. तर हा लोकांच्या एका अशा उडती भूमिका जी असते किंवा वात्रट भूमिका जी असते त्याप्रमाणे असतं. किंग मेकर वगैरे हा शब्द काही मला मान्य नाही. तुम्हा पत्रकारांना तो शब्द आठवतो, दिसतो, बोलता तुम्ही, परंतु कोणाला पाडण्याकरता कार्यरत राहण्यापेक्षा कोणाला तरी निवडून आणण्याकरता तुम्ही कार्यरत राहणं, आपलं उद्दिष्ट हे असलं पाहिजे. युद्ध जिंकायचं होतं म्हणून आपण लढलो आहे, समोरच्याला पराभूत करण्याकरता नव्हे. पराभूत कोणाला करायचं म्हणून राजकारण, असं नकारात्मक राजकारण कधी आयुष्यात केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. काय फार मोठं आयुष्य मला आता पुढे आहे असं नाही. जे काही आता थोडीफार काही वर्ष असतील आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये, असं कोणाला पाडण्याकरता कार्यरत राहणं किंवा काम करणं, अशी चुकीची दिशा घेऊन काम करणं, वैचारिक दृष्ट्या काम करणारा मी कार्यकर्ता आहे. विचारावरती निष्ठा ठेवून, श्रद्धा ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोण माझं कोण तुझं, अनेकांनी माझ्या आयुष्यामध्ये मला मदत केलेली आहे. आता ते सोडून गेले असतील मला. तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ऑफ द रेकॉर्ड म्हणतात की आम्ही आजही आमचं मन भाऊंसोबत आहे. कसं आहे, आता तो त्यांचा चांगुलपणा झाला ते बोलण्याचं. त्याने त्यांची भूमिका काही कारणास्तव घेतली असेल, मला काय त्याबद्दल बोलायचं नाही आहे. की जे कार्यकर्ते आपल्याबरोबर इतके वर्ष राहिले त्यांचा आपण आभार मानलं पाहिजे. मग त्यांच्या कधीतरी म्हणजे 10 वेळा आपण एकत्र होतो आणि एखाद्या वेळेस जर का बरोबर नसेल तर ती कटुता ठेवण्याचं कारण नाही. ज्याने माझ्या 45 वर्षाच्या राजकारणामध्ये विविध विविध गावातील, विविध समाजातील, विविध स्तरातील लोकांनी मदत केली, नेहमी ते मदत करत आले. एखाद्या वेळेस नसेल त्यांनी मदत केली, विरोधी पक्षाचं काम केलं असेल तर त्याचं वाईट वाटण्याचं काही कारण नाही. आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याची ती भूमिकाच असते, त्यानं त्याच्या पक्षाचं काम करावं. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते फोडणं आणि रात्रीतनं त्यांना काहीतरी आपण करून आपल्या बाजूला करणं, यावरती माझा काही विश्वास नाही आहे. गावामध्ये जायचं, आपले विचार मांडायचे, त्या विचाराबरोबर जे लोक येतील त्यांना बरोबर घेऊन आपण पुढलं काम करायचं असतं. अशा प्रकारची एक साधी सोपी विचाराची शिदोरी घेऊन काम केलेलं आहे. त्यामुळे असं भडक किंवा कुणाला तरी संपवायचं अशा काहीतरी चुकीच्या संकल्पना, चुकीच्या काही मनामध्ये भावना ठेवून काम करण्याची माझी कधीही ती भूमिका नव्हती, तो कधीही स्वभाव नव्हता. ती विचारधारा मला मनालाही शिवत नाही. कोंढाणा धरणाचा खरं तर तुम्ही अस्तित्वाची लढाई केली, या संदर्भात फडणवीस असेल, चव्हाणांशी काही भेटीगाठी पुढे काय असा अजेंडा तुम्ही राबवणार आहात का? हा एक माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रकल्प आहे. खूप वर्ष झटलो त्याकरता. कर्जतकरांच्या प्रश्नांवर नेहमीच तुम्ही आक्रमक, कोंढाणा धरणात तुम्ही त्या काळामध्ये पासून खूप प्रयत्न करताना, आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा तो प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीसांच्या दरबारी जात आहेत. होय, बरोबर आहे.
भाजपमध्ये प्रवेश करत असताना कोंढाणे धरण जे सिडकोला दिलेलं आहे ते राज्य सरकारकडे घ्यावं, राज्य सरकारनं ते धरण करावं, बंधारा करावा, डॅम करावा, अशी एक माझी प्रमुख मागणी प्रवेश करताना होती आणि आहे. धरण व्हावं म्हणून खूप योगदान दिलं, आयुष्यातली खूप वर्ष त्याकरता खर्च केली. 40-45 वर्ष कोंढाणे धरणाची मागणी सातत्यानं होत आली. नंतर जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये जे काही वादळ उठलं गेलं आणि त्यातनं चालू असलेलं धरणाचं काम थांबवलं गेलं, काही कायदेशीर मुद्दे उभे केले, परंतु ते कायदेशीर मुद्दे पूर्णपणे सोडलेले असतानासुद्धा तुमच्या माध्यमांच्या माध्यमातून म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी वाढलेल्या किमतीचा एक स्तोम माजवलं. 40 वर्षापूर्वी जी काही त्यावेळेस मंजुरी दिलेली असते तीच 40 वर्षानंतर राहणार असते असं बोलणं कदापि कुणाला पटणार नसतं. परंतु सातत्यानं एखाद्या गोष्टीचा अपप्रचार केल्यानं त्या कोंढाणे धरणावरती महाराष्ट्रामध्ये एक वादळ उठलं गेलं आणि कोंढाणे धरण म्हणजे काहीतरी भयानक मोठा भ्रष्टाचार आहे अशा तऱ्हेचं चित्र माध्यमांनी उभं केलं. वास्तविक पाहता त्यावरती कुठल्याही प्रकारची रक्कम अगोदर खर्च झालेली नव्हती. त्याकरता लागणाऱ्या सगळ्या NOCs घेतलेल्या होत्या. वन खात्याची घेतली होती, पर्यावरणची घेतली होती, रेल्वेची घेतली होती. नंतर मग काढलं की बुद्ध लेणी आहे, तर बुद्ध लेणी त्या विभागाची त्यावेळेस आपण NOC घेतली होती. हे सारे ट्रस्टची जमीन होती. ह्या साऱ्या प्रश्नांची त्या ठिकाणी सोडवणूक केलेली असताना कुठेतरी एक अशी शक्ती निर्माण झाली आणि त्यांनी कोंढाणे धरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण केला. ते धरण व्हावं याच्याकरता आम्ही खूप प्रयत्न केले. माझ्या आमदारकीची पूर्ण कारकीर्द मी त्याच्याकरता वापरली. पायी दिंडी मोर्चा काढला आपण कर्जतकरांच्या वतीनं की ते धरण झालं तर एक वेगळे चित्र कर्जत तालुक्यामध्ये निर्माण होईल. नदीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गावांना, कर्जत नगरपालिकेला एक प्रचंड पाण्याचा साठा त्यामधनं उपलब्ध होईल, हिरवगार ह्या भागामध्ये झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि एक ते स्वप्न जे पाहिलं होतं स्वप्न साकार होण्याच्या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न केले. परंतु त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या कामाला आकसानं मंजुरी दिली नाही आणि मग ते थांबलं. नंतर आलेले फडणवीस साहेब यांनी काही दिवसांनी ते धरण सिडकोला दिलं. प्रश्न हाच आहे की कर्जत तालुक्याकरता होणारं धरण एखाद्या तुमच्या महामंडळाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून आणि भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर असणाऱ्या सिडकोसारख्या महामंडळाला ती जागा ते धरण देत असताना तालुक्याचा विचार केला गेला नाही. माझी त्या पाठीमागे भूमिका अशी आहे की आज हे धरण आमच्या दृष्टीनं फार मोठं वरदान आहे. जलनीती आयोगानं एक धोरण स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यापुढे पाण्यावरती वीज निर्मिती करणारी जी विद्युत निर्माण करणारी प्रकल्प जे आहेत ते बंद करावेत. तुम्ही वेगळं इंधन वापरा, परंतु पाणी हे पिण्याकरता जीवनाकरता आवश्यक आहे. पाण्यावरती वीज निर्मिती करून तुम्ही आज जो काही दुष्काळ आहे त्यामध्ये भर टाकण्याचं काम करताय. आणि अशाच प्रकारची विधानसभेमध्ये चर्चा झाली. नीती आयोगानं जे काही जलनीती आयोग जो आहे त्याने जे काही धोरण स्पष्ट केलं त्यानुसार राहुल कुल माझ्या जवळच बसलेले होते. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे 3 धरणं आहेत. मग ज्याला आपण भिरा म्हणतो, ज्याला आपण खोपोली म्हणतो आणि भिपुरी म्हणतो, या 3 धरणाचं पाणी हे पुणे जिल्ह्यातून खाली कोकणामध्ये जातं, समुद्राला जाऊन मिळतं. आम्हाला जर का हे पाणी मिळालं
तर आम्हाला पिण्याकरता आज जे काही 100 किलोमीटर लांब जावं लागतं आहे टँकरने आणण्याकरता, तर आमचं हक्काचं आमचं जिल्ह्याचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. तुम्ही हे बाकी वीज निर्मितीकरता इतर काही उपयोग करा, अशा प्रकारची मागणी विधानसभागृहामध्ये केल्यानंतर मनाला प्रश्न पडला, कल्पना असं करू लागलो की जर का उद्या हे प्रकल्प बंद पडले तर काय आपली अवस्था होईल, भिऱ्याची काय अवस्था होईल, खोपोलीची काय अवस्था होईल, पाताळगंगेची काय अवस्था होईल. इथे उभे राहिलेले उद्योग असतील, व्यवसाय असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, यांचं काय चित्र असेल हे डोळ्यासमोर आल्यानंतर आपलं कोंढाणे धरण आपल्याकरता किती उपयुक्त हे मला मनोमन पटलं. आणि म्हणून त्याची आग्रही मागणी आपण करत होतो. नंतर 19ला पुन्हा 77 झालं. जयंत पाटील साहेब यांना भेटलो, अजितदादांना भेटलो, तटकरे साहेबांना भेटलो, मोठ्या साहेबांनाही भेटलो. परंतु कोंढाण्याच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काही मला आपल्या बाजूची असं वाटत नव्हती. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. जयंत पाटलांनी सांगितलं की बाबा मला बजेटला पैसे मिळतात, त्यातले 1500, 1600, 2000 कोटी रुपये एकट्या कोंढाणे धरणाला कसं काय देऊ शकतोय. मी समजावून सांगण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला. एकदम काय एवढे पैसे लागत नाहीत. लागणारे पैसे आपल्याला सिडकोकडनं सुद्धा उपलब्ध करता येतील. पाणी सिडकोला द्या, परंतु धरण मालकीचं आपल्या असू द्या. त्यामध्ये जेव्हा असे काही प्रसंग येतील तेव्हा पाण्याचा स्रोत हा कर्जतच्या मालकीचा असला पाहिजे. कोंढाणे धरण हे कर्जत तालुक्याच्या ऊर्ध्व भागाला आहे. त्यातून नैसर्गिकरित्या पाणी ते तालुक्यामध्ये खेळवलं जाऊ शकतं, पाईपलाईनद्वारे, नदीद्वारे जाऊ शकतं. तर त्या पाण्यावरती हक्क आमचा आहे. इतके वर्ष आम्ही लढाई लढलेलो आहोत. तर सिडकोला जर का ते पाणी तुम्ही दिलं, अशाच प्रकारे सिडकोनं हे आपलं मोरबे धरण घेतलं होतं. मोरबे धरण त्याने अर्धवट अवस्थेमध्ये टाकलं. शेवटी मग आर पाटील त्या खात्याचे, ग्रामविकास खात्याचे, कारण पाणीपुरवठा विभागानं ते धरण घेतलं होतं. ते धरण मग कसं तरी पूर्ण केलं आणि मग त्या धरणाचं करायचं काय, तेव्हा ते धरण मग नवी मुंबई महापालिकेला दिलं. असं वाटलं होतं की जेव्हा आम्हाला तालुक्याला वाटेल तेव्हा, गरज वाटेल तेव्हा त्यातलं पाणी मिळेल. परंतु एकदा धरण त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांचे नियम, त्यांचे कायदे, त्यांचा ताबा, त्यांची माणसं तुम्हाला आतमध्ये पाऊलही ठेवू देत नाहीत. म्हणजे ज्या धरणाकरता, ज्या मोरबे धरणाकरता तालुक्यातल्या लोकांनी त्याग केला, धरण पूर्ण होण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला, पण ते झाल्यानंतर मात्र आम्हाला जर खाली चौकला पाणी नदीमध्ये नसेल, गणपती विसर्जनाला जर का पाणी नसेल, तर मग तिथे आम्हाला JCB लावून पाणी थांबवावं लागतं आणि मग गणपती विसर्जन करणार. म्हणजे ते पाणीही सोडलं जात नाही. असं दाखवलं जातं की पाणी तुमच्याकडे येणार, परंतु धरण जेव्हा बांधलं जातं तेव्हा त्याच्यातला पाण्याचा थेंबसुद्धा खाली पाझरानं येत नाही. ते पाझर तलाव नाही, त्यातनं कुठल्याही प्रकारे पाझरानं खाली पाणी येत नसतं आणि पाणी सोडण्याचं काम काही ते करत नाहीत, करू देत नाहीत. आणि मग मात्र ब्रिटिशांनी आपल्यावरती कसं राज्य केलं हे अनुभवायला आपल्याला मिळालं नाही. की स्वतंत्र उत्तर काळखंडामध्ये आपण जन्माला आलेली पिढी आहोत, परंतु ते कसं होतं तसं आज आम्हाला मोरबे धरणाच्या बाबतीमध्ये अनुभवायला मिळतं आहे. तीच गत आमची होऊ नये. आमचं कोंढाणे धरण आमच्याकरता असलं पाहिजे. राज्य सरकारनं ते बांधावं. 1500-2000 कोटीचा प्रकल्प करण्याकरता राज्य सरकारकडे पैसे नाहीत. एकीकडे सांगितलं जातं कुठल्याही कामाकरता 1 रुपया कमी पडू देणार नाही, लागतील तेवढे पैसे दिले जातील. परंतु कोंढाणे धरणाकरता मात्र सिडकोच्या दारात ते नेऊन ठेवावं लागलं. आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांचं वागणं आणि सिडकोचं एकंदरीत कामकाज जर पाहिलं तर पुन्हा त्यावरती इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा कुठल्याही प्रकारे अंकुश नसतो. त्यावरती MD दिलेले जे काही असतात ते त्यांचं काम, प्रशासकीय काम, IAS झालेले काम ते पाहत असतात. आणि मग इथे लोक आता आमच्या मालकीचं आहे त्यावरती तुम्ही सांगू शकत नाही, असं मोरबेच्या बाबतीमध्ये आम्हाला सांगितलं गेलं. आणि मग अशाच प्रकारे ते काम घेऊन अर्धवट अवस्थेमध्ये जर सोडणार असतील आणि पुन्हा आम्हाला त्याकरता आंदोलनं करावी लागत असतील तर हे आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून तशा प्रकारची मागणी घेऊन, म्हणजे माझी प्राधान्यानं मागणी ही आहे, फडणवीस साहेबांकडेच ते खातं आहे किंवा कोंढाणे धरण तुम्ही राज्य सरकारनं घ्यावं. जे काही सिडकोनं पैसे लागलेले असतील ते त्यांना तुमच्या खात्यावरती राज्य सरकारच्या लिहून ठेवावं. शेवटी जलसंपदा खातं कितव्या माळ्यावरती मंत्रालयामध्ये बसतं
आणि नगरविकास कितव्या मंत्रालयावर बसतं, कितव्या मजल्यावर बसतं? 4थ्या मजल्यावरून 2ऱ्या मजल्यावर, 6व्या मजल्यावरून 4थ्या मजल्यावर हीच फक्त देवाणघेवाण त्या रकमेंची त्या अकाउंटवर केली जाणार आहे. राज्य शासनानं फार मोठं योगदान सिडको उभारण्याकरता दिलेलं आहे. त्यांचे काही पैसे जर काही 100-200 कोटी या प्रकल्पाला लागले असतील तर त्यांना पाणी आपण देणार आहोत ना. त्यांचे पैसे काही बुडवा किंवा त्यांना काही डबगाईस आणा असं आपण सांगत नाही. पण धरण हे कर्जतकरांकरता झालं पाहिजे. त्यातलं पाण्याचा वापर करत असताना उर्वरित जे पाणी आहे ते जरूर त्यांनी न्यावं. आणि ते तुम्ही सिडकोला नेत असताना पनवेललासुद्धा पाण्याची गरज आहे. म्हणजे पनवेलवरनं तुम्ही धरण पुढे नेत आहे, नवी मुंबईला नेत आहे आणि पनवेलकरांची ताण कुणी भागवायची हा सुद्धा एक प्रश्न आहे ना. तर सिडकोचे लाड करण्याकरता तुम्ही जे हे धरण घेत आहे हे एवढं मोठं धरण नाही आहे की तुमची ती काही आता होणारी विमानतळाची सर्व गरज कोंढाणे धरण पूर्ण करणार आहे. कोंढाणे धरण हे आमच्याकरता असू द्या, इतर जे काही साईट्स आहेत मग त्यामध्ये खालापूरमध्ये काही आहेत, कर्जतमध्ये काही आहेत, त्या ठिकाणी तुम्ही धरणं बांधा आणि तिथलं पाणी तिकडे घेऊन जा की ज्या धरणाच्या पाण्याचा आम्हाला फारसा उपयोग होणार नाही. तालुक्याच्या भौगोलिकदृष्ट्या मुरबाडकडे असणाऱ्या भागामधलं पाणी जरी अडवलं तरी ते काय आम्हाला वरती आणता येत नाही. त्याचा वापर तिकडे तुम्हाला करता येऊ शकतो आहे. तर तशा प्रकारे ते करावं आणि सिडकोकडे दिलेलं कोंढाणे धरण हे परत राज्य सरकारकडे घ्यावं ही एक माझ्या भाजपमधल्या प्रवेशामधली एक महत्त्वाची मागणी आहे. ती पूर्ण करण्याकरता निश्चितपणे मी प्रयत्न करेन. प्रसंगी जे काही आंदोलन उभारावं लागेल ते सुद्धा करेन. परंतु ते कर्जतकरता असलं पाहिजे. कर्जतकरांची पुढची गरज काय असणार आहे. जर का हा प्रश्न नीट सोडवला गेला नाही, जर का 25-30 वर्षानं ही समस्या आम्ही सांगितली त्याप्रमाणे हे प्रकल्प जर का बंद झाले, हे येणारं पाणी जर थांबलं तर पुढची पिढी पुढील 25 वर्षानंतर पुढील पिढी म्हणेल आमच्या लोकप्रतिनिधींनी काय केलं. साधा पाण्याचा ते प्रश्न सोडवू शकले नाहीत. असणारी धरणं त्यांनी दुसऱ्यांना देऊन टाकली, दान करून टाकली. अशा प्रकारचा प्रश्न तो निर्माण केला जाईल, उपस्थित करतील, आमच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतील. इतिहास आम्हाला माफ करणार नाही, भावी पिढी आम्हाला माफ करणार नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून कोंढाणे धरण कर्जतकरता झालं पाहिजे याच्याकरता जेव्हा जीव असेपर्यंत आग्रही मागणी करत राहणार ही कोंढाण्याबाबतची माझी भूमिका आहे. हे होते सुरेश लाड. ते सुद्धा कोंढाणे धरणाच्या भाऊक होताना आपण पाहिलं. त्यामुळे भाजपामध्ये माझी कुठलीही प्रकारे फसवणूक झाली नाही. कर्जतच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण नेहमी अग्रेसर असं त्यांची भूमिका आहे. धन्यवाद.